ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानी यांचा अल्टिमेटम। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाच्या बाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानी यांचा इशारा। चुकीचा शब्द वापरला, बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास, या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। राज्यात दोन दादांची स्पर्धा सुरू, एक बोलतो माझ्याकडे चाव्या तर एक बोलतो आमच्याकडे तिजोरी। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यामध्ये माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। निवडणुकीमध्ये अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, सत्तेमध्ये आता 3 भाऊ असले तरीही खरे मालक शिंदेच। नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानाने महायुतीमध्ये वादाची शक्यता। महायुतीने एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक अडथळ्यांमधून सुद्धा योजना सुरू राहिली, यापुढे देखील कायम सुरू राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। डहाणूमधील विकास विरोधींची लंका आमचा भरत पेटवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने-सामने। शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदाराबद्दल बोलताना केलेला इशारा वादात। बांगर यांच्याकडून आता सत्ताधारी भाजप आमदारावरच वादग्रस्त टीका। मुंबईमध्ये मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे यांची दुवार नावं। निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई व्हावी, पेडणेकरांचा संताप। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर, राज ठाकरेंकडून समाचार। मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची मतदार यादी, मनसेच्या अविनाश जाधवांकडून पोलखोल, तर चूक लक्षात येताच पालिकेने ऑनलाईन मतदार यादी हटवली। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आघे यांचं स्पष्टीकरण। राणीच्या बागेतील शक्ती वाघाचा मृत्यू, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। सोलापुरात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याचा कुटुंबियांचा आरोप। दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका। पुण्यामध्ये पोलिसांकडून दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड, कोयता गँगला भर रस्त्यामध्ये उठाबशाव करायला लावल्या, तर जळगावच्या 40 गावमध्ये सुद्धा पोलिसांनी टवाळखोरांचा माज उतरवला। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडियाचा 408 धावांनी धुव्वा, कसोटी मालिका 2-0 ने गमावली। आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, दोष सर्वांचाच, पण सुरुवात माझ्यापासून, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं मोठं विधान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।